नाव लिहून घ्या सर्वांनी. पदावली व अक्षरांचा वाचन करायचं स्क्रीनवरच. कोणताही धडा पूर्वक वाचा, समजून घ्या. बघा, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार या क्रिया एकत्रितपणे सोडवण्याची सोपी पद्धत प्रथम कंसातील क्रिया सोडवणे. ठीक आहे. मध्ये बघा, बेरीज वजाबाकी गुणाकार ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ना, त्या एकत्रच दिल्या जातात आणि पदावली सोडवण्याची सोपी पद्धत जी आहे ती प्रथम कंसातील क्रिया आधी की जेव्हा आपल्याला पदावली सोडवायची असते तेव्हा आपल्याला कंस, हा जो कंस आहे तो सोडवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, कंस सोडवायचा. चला पुढील मुद्दा घेऊया आपण आता. पदावली सोडण्याची काही सोपी पद्धती दिलेल्या आहेत इथं. त्या कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ते बघूया. कोण वाचन करेल? चला, कार्तिक. कार्तिक माईक ऑन. पदावली सोडविण्याची सोपी पद्धत प्रथम कंसातील कार गुणाकार या प्रक्रिया सोडवणे. डावीकडून या सोडवा. कंचे भागू बेव. बरोबर. म्हणजे काय, पदावली सोडवताना काही सोप्या पद्धती आहेत. पहिली पद्धत कोणती आहे? प्रथम आपल्याला काय करायचं आहे, कंस सोडवायचं. कोणती पदावली आपल्याला काय करायचंय, त्या पदावलीमध्ये कंस सोडवायचा आहे. कंसातील क्रिया कोणती आहे ते सोडवायचं. म्हणजे समजा 2 3 अधिक 5 असं जर काही एखादं उदाहरण तुम्हाला दिलेलं असेल तर ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला आधी काय करायचंय, त्या कंसामध्ये जी क्रिया दिली ना, कंसामध्ये जी क्रिया दिली ती आधी सोडवायची. कंसामध्ये क्रिया दिली बेरजेची, 5 आणि 3 8 ही क्रिया तुम्हाला आधी करायची. ही पद्धत आहे पदावली सोडण्यासाठी सोपी पद्धत. ठीक आहे. नियम नंबर 1 आला लक्षात सगळ्यांच्या? व्हेरी गुड. चला, क्रांती समजलं? श्रेया रंधवे समजलं? ओके ओके. हा, ठीक आहे. आता पुढचा मुद्दा घेऊया. त्यानंतर आपण डावीकडून भागाकार गुणाकार यापैकी प्रथम येणारी क्रिया सोडवतो. ठीक आहे. डावीकडून भागाकार आला किंवा गुणाकार आला, कंस सोडवला तर आपण त्यानंतर भागाकार येतो का गुणाकार येतो ते आपण सोडवतो. त्यानंतर डावीकडून वजाबाकी बेरीज यापैकी प्रथम येणारी क्रिया सोडवणे. म्हणजे कंचे भागू बेव. आता हे कंचे भागू बेव म्हणजे काय, तर बघा मी इथे लिहून दाखवते तुम्हाला. कंचे भागू बेव. ओके. याच्यामध्ये बघा आता कंचे, कण म्हणजे काय, कंस. ते म्हणजे चाचीचे. भा, पहिल्यांदा कंस सोडवायचा. भा म्हणजे भागाकार. हे सगळ्यांनी लिहून घ्या कुणाला माहित नसेल तर. भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे काय, बेरीज, आणि व म्हणजे काय, वजाबाकी.
ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला पदावली सोडवताना ह्या नियमाचा वापर करायचा आहे. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? या स्क्रीनवरच कुणाला काही समजलं नसेल तर विचारा. पेपर हा विषय आपण शिकतोय आज. कल्याणी सोनवणे डाऊट आहे? काय डाऊट आहे कल्याणी? चला, कुणाला काही अडचण आहे? कल्याणी बोला. हॅलो मॅम. हा बोला बाळा. मॅम मी नंतर म्हणजे आपलं हे झाले. काय झाली? काय म्हणते त्याला? काय म्हणते त्याला? मॅम कापी नका करू. काय म्हणते त्याला ते आठवल्यानंतर मग मला सांगा. ठीक आहे. मॅम मी नंतर थोड्या वेळाने ना हे झाले. लिव्ह झाले. हा 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 ठीक आहे. काही नाही, एवढेच शिकवले. मॅम मी वाचू का आता? थांब, थोड्या वेळाने तुला चान्स देते. थांब जरा. एक मिनिट हा. श्रेया, श्रेया माईक ऑन करणार आहे, वाचन करायचं. एक मिनिट हा. श्रेया रंधवे माईक ऑन करा. वाचा बाळा. पदावली सोडताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा. पदावलीचे वाचन, पदावली सोडविण्याचा क्रम, जी क्रिया करणार आहे त्या क्रिया खाली रेघ मारणे, एक एक क्रिया सोडवणे, अचूक उत्तर पर्याय पोहोचा व उत्तर योग्य पर्याय निवडा. व्हेरी गुड श्रेया, छान वाचलं. आता बघा, पदावली सोडवताना पुढील गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या. कोणत्या कोणत्या? पदावलीचे वाचन, पदावली सोडवण्याचा क्रम. पदावली सोडवण्याचा क्रम कोणता कोणता आहे श्रेया? आधी काय सोडवायचं श्रेया? आधी काय सोडवायचं बाळा? श्रेया बघा, सोडवताना आधी आपण पदावलीचे वाचन करायचं. पदावली सोडवण्याचा क्रम, जी क्रिया करणार आहे त्या क्रियेखाली रेघ मारणे. जी आपल्याला क्रिया करायची त्याच्या खाली रेघ मारायची. त्यानंतर एक एक क्रिया सोडवा. एक एक क्रिया सोडवायचा. का सगळीच क्रिया एकदा सोडवतो का आपण? बेरीज पण करा, वजाबाकी पण करा, गुणाकार पण करा, भागाकार पण करा. ह्या चारही क्रिया आपण एकत्र करू शकतो का? नाही करू शकत. बरोबर. आपण कसं जेवण करताना एक एक घास घेऊन जेवण करतो का नाही? एक एक घास घेऊन जेवण करतो का नाही श्रेया गायकवाड? अख्खी चपातीच घालतो तोंडात? नाही घालत ना. बरोबर. मग सेम त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय? एक एक क्रिया सोडवायची. एक एक क्रिया कशी सोडवायची? वन बाय वन. आधी ब्रॅकेट सोडवायचा, नंतर भागाकार सोडवायचा, नंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. अशा प्रकारे आपल्याला एक एक क्रिया सोडवायची. जसं आपण भाजी पोळी एक एक घास घेऊन खातो ना आदर्श पाटील, बरोबर, त्याच प्रकारे एक एक क्रिया आपल्याला सोडवायची इथं. बरोबर दिव्या, कल्याणी? येस. त्यानंतर अचूक उत्तरापर्यंत पोहोचा व उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अचूक उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आणि जो काही उत्तराचा पर्याय आहे तो उत्तराचा पर्याय आपल्याला इथं निवडायचा. क्लिअर आहे? चला, ह्या स्क्रीनवरच समजलं का सगळ्यांना? जायचं पुढे वैष्णवी? येस येस, डाऊट नाही. काल नाही, काल सरांनी क्लास घेतला होता ना. हा, मला म्हणतात स्कॉलरशिपचे विद्यार्थी खूप हुशार आहेत. मग मी त्यांना म्हणलं हो, जगताप मॅडमने त्यांना अशी शिस्तच लावलेली आहे. व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचं,
बघा श्रेया किती छान लिहून घेते. ऑन करा अक्षरा, कॅमेरा ऑन करा. चला आदर्श गीते, आदर्श पाटील, अन्वी कॅमेरा ऑन करून बसा. यस, दीप्ती कल्याणकर, पूर्वी, क्रांती पाटील सगळेजण कॅमेरा ऑन करा. व्हेरी गुड. शौर्या पवार कॅमेरा ऑन करा बाळा. चला ह्या स्क्रीनवरच समजलंय ना सगळ्यांना? स्क्रीनवरच समजलं असेल. पुढे जाऊया आपण आता. एकदा प्रश्न आपण सोडवायला लागलो ना मग कसं गणित सोडवायचे ते सगळं लक्षात येईल. बघा थोडक्यात काय, प्रथम कंस, थोडक्यात इन शॉर्ट मध्ये परत इथं सांगितलेलं आहे. इन शॉर्ट मध्ये इथे हे सांगितलं, प्रथम कंस, त्यानंतर डावीकडून येणारी भागाकार गुणाकार, नंतर डावीकडून येणारी वजा. अशा प्रकारे आपल्याला ह्या क्रिया करायच्या आहेत. ओके, यस, ठीक आहे. सोडूया आपण आता. बघा इथे किती छान आता पदावली दिलेली. ह्या पदावलीनुसार आपल्याला 1 बाय 1 व्यवस्थित गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं. आता बघा सगळ्यात आधी आपल्याला काय सांगितलंय, कंस मामाला बोलून आणा. बरोबर का? कंस मामाला बोलवा. ठीक आहे, मग कंस आधी सोडवायचा. मग कंस सोडवला आपण, मग जे आधी आपल्याला क्रिया करायचं ना त्याची आधी आपण त्याच्या खाली आपण काय करणार, अंडरलाईन करणार. त्याच्या आधी आपण खाली काय करणार, अंडरलाईन करणार. मग आपल्याला आधी कंस सोडवायचा ह्या गणितामध्ये. ठीक आहे, चला सगळ्यात आधी आता हे गणित कोण वाचेल? कोण वाचेल? रुद्र अमित बाबर. एक मिनिट हा. रुद्र माईक ऑन कर. रुद्र ठीक आहे. राजवीर नरवडे. राजवीर आवाज येतोय? राजवीरचा आवाजच नाही येते. चला आकांक्षा शिरसट, माईक ऑन कर बाळा. हा वाच बाळा, ही पदावली वाच. उदाहरण 14 divided by 8 12 डिवायडेड बाय नाहीये हे काय? हा 14 गुणिले 8 अधिक 12 अधिक 4 4 वजा 25 25 वजा 5. बरोबर, बरोबर. हा मग आता आपल्याला आधी काय सोडवायचं आकांक्षा? कंसातली 25 वजा 5. बरोबर, मग 25 वजा 5 केल्यानंतर काय येईल? वजाबाकी. वजाबाकी काय येईल आकांक्षा? 20 येईल. ओके, मग आपण आधी कंस सोडून घेतला, त्यानंतर काय करायला सांगितलं त्यांनी? डावीकडून जर गुणाकार आला असेल किंवा भागाकार आला असेल तर ते गुणाकार भागाकार सोडवायचा. बरोबर. हो. आवाज माझा येत नाहीये का क्लिअर? येतोय. हा, तर मग आधी आपल्याला काय करायचंय? गुणाकार करा. डावीकडून गुणाकार दिलेला आहे. मग आता आधी आपण कंस सोडवला. एक मिनिट हा, आधी आपण कंस सोडवला. वजाबाकी आली 20. त्यानंतर डावीकडून म्हणजे इकडून आपल्याला जी क्रिया आली आहे, गुणाकार आलाय का भागाकार आलाय का बेरीज आली का वजाबाकी आली ते बघायचं. गुणाकार आलाय मग ह्या दोघांचा गुणाकार करा. किती गुणाकार येईल? मग ही सगळी स्टेप आधी जशाच तसं आपण लिहिली, वजाबाकी केली. डावीकडून कोणती क्रिया आली आहे? गुणाकाराची आली. 14 गुणिले 8 केले 112 गुणाकार येईल. बरोबर. नंतर जशाच तशी ही पदावली खाली घेतली आपण, गुणाकार केला. आता डावीकडून आपल्याला काय आलेलं आहे? नंतर आपल्याला भागाकार करायचा. बरोबर. भागाकार किती आला? 12 भागिले 4. 12 भागिले 4 भागाकार आहे इथं. मग आता आपल्याला काय करावं लागेल? भागाकार करावा लागेल. ह्या दोघांचा भागाकार 4 ने जर बरोबर
4 ने जर 12ला भागलं, 4 एक 4, 4 त्रिकम 12, उत्तर काय येईल? 3 उत्तर येईल. बरोबर. गुणाकाराला 112, भागाकाराला 3 आणि 20ला 20, जशाच तसं ही पदावली आपण भागाकार करून खाली घेतली. ठीक आहे. त्यानंतर आता डावीकडून बेरीज आली आहे का वजाबाकी आली आहे? बेरीज. बेरीज आली आहे. बरोबर. मग 112 अधिक 3 केला आपण. बेरीज किती होणार? 112 अधिक 3 किती होणार? 115 होणार. बरोबर. 115. बरोबर. मग 115 बेरीज आली. मग नंतर आपल्याला लास्ट काय करायचं? वजाबाकी करायचं. ठीक आहे. मग 115 मधून आपण 20 वजा करणार. 115 मधून 20 वजा केल्यानंतर किती उत्तर येईल? 95 वजाबाकी येणार. ठीक आहे. 95 वजाबाकी येणार. म्हणजे आपलं ह्या पदावलीचं उत्तर आलेलं आहे. ही पदावली आपण सोडवली. बरोबर आकांक्षा. माईक बंद केला तुझा. ठीक आहे. उत्तर काय येईल? 95 येईल. ओके. पूर्वी आले लक्षात? माईक ऑन करा. स्वरा पाटील. स्वरा पाटील माईक ऑन करा. स्वरा. येस मॅम. येस. समजले का? सगळ्यांना समजले? येस मॅम. याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असेल तर मला सांगा. नो मॅम. स्वरा गावणगण, शुभदा, काही डाऊट आहे कुणाला? नो मॅम. नाही डाऊट. मग जायचं पुढे. येस मॅम. यस. चलो आगे बढ़ेंगे अभी. आता बघा, कधी कधी 2, 3 किंवा 4 अशा क्रिया दिल्या जातात, तेव्हा पदावली कशी सोडवावी ह्याचं पण आपल्याला इथं समजून दिलेलं आहे. ओके. बघा, नियम नंबर 1, नियम नंबर 2, नियम नंबर 3 असे 3 नियम आपल्याला इथं शिकायचे आहेत. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. बघा, नियम नंबर 1 काय दिलेला आहे? प्रथम इथं कंस सोडवायचा आहे. नियम नंबर 1 काय? प्रथम कंस सोडवायचा आहे. 25 मधून 15 वजा केले, किती उत्तर येईल? 5. 25 मधून 15 वजा केल्यावर 5 कसं येईल? पूर्वी झोप लागतेय का? नो मॅम. समर्थ 10. आहे रे. समर्थ आहे रे. माईक ऑन कर. मॅम मला 20 मधलं वाटत. 25 मधून 15 गेल्यानंतर 10 राहिले. बरोबर. मग येस मॅम. 25 गुणिले 10 जर केलं तर उत्तर काय येईल? मॅम 250. बरोबर. मग आपण इथं आधी गुणाकार का नाही केला? 25 गुणिले 25 असं का नाही केलं? कारण की ते कंसामध्ये होतं. बरोबर. मग आपण 25 गुणिले 25 इथं बघा, 25 कंसामध्ये 25 वजा 15 असं दिलेलं आहे इथं गणित. बरोबर. येस मॅम. असं गणित दिलेलं आहे. मग आपण जर इथे 25 गुणिले 25 625 वजा 15 असे जर करून पदावली सोडवली तर उत्तर येईल आपलं 610. मग हे उत्तर बरोबर नाही का? हे उत्तर बरोबर आहे का? हे उत्तर बरोबर आहे का? येस मॅम. पूर्वी लक्ष कुठे? पूर्वी तुझं बरोबर आहे का हे उत्तर 610? नो मॅम. नो मॅम. 605 पाहिजे. आदर्श पाटील, 12/4 जर केलं तर भागाकार 3 येतो. भागाकार कसा आला असं चॅट बॉक्स मध्ये विचारलंय. तू 12/4 केलं तर 4 त्रिकम 12. ठीक आहे. हे चुकीचं आहे. या प्रकारे आपण गणित सोडवू शकतो का? नाही सोडवू शकत. कारण आपल्याला आधी ह्या दोघांचा गुणाकार करण्याचा अधिकार नाही. कारण आपल्या पदावलीच्या नियमानुसार आपल्याला सगळ्यात आधी कंस सोडवणं हे महत्वाचं आहे. त्या पदावलीमध्ये जर कंस दिला असेल तर आपल्याला आधी कंस सोडवणं गरजेचं आहे. क्लिअर? समजले? समर्थ आहे रे. समजलं का? ठीक आहे. चला, उद्धव सानप, माईक ऑन करा. उद्धव, तुम्ही माईकच ऑन करत नाही, तुम्ही फक्त बघता. चला, नियम नंबर 2 शिकायचा आपल्याला. ओके. शुभम,
शुभम, नियम नंबर 2, येस मॅम. नियम नंबर 2 वाच बाळा, काय सांगितलेलं आहे? शुभम, मायनस किंवा हा हा येस मॅडम. हा, वाचा वाचा. मायनस प्लस किंवा प्लस मायनस या दोन क्रिया अशा वेळी डावीकडील क्रिया प्रथम सोडवावी. उदाहरणार्थ 25 मायनस 5 प्लस 3 बरोबर 20 प्लस 3 बरोबर 23. 14 बघा. प्लस 4 मायनस 4 18 मायनस 4 14. बरोबर. आता जेव्हा बघा पदावलीमध्ये जर बेरीज पण आली असेल, वजाबाकी पण आली असेल आणि बेरीज वजाबाकी या दोन्ही क्रिया जर आल्या असतील तर मग आपण कन्फ्युज होतो. मग असं जर गणित आलेलं असेल बघा, 25 वजा 5 अधिक 3 असं जर गणित आलेलं असेल तर मग आपण काय करतो, मग आधी बेरीज करायची का वजाबाकी करायची हे आपल्याला कळतच नाही. मग आपण जर असं सोडवलं, इथं इथं लिहिते मी, 25 वजा 5 अधिक 3 असं जर केलं, मग इथं जर आपण बेरीज केली आधी 5 आणि 3 8 वजा 25 असं जर केलं, 25 मधून 8 गेले, किती राहिले? 17 राहिले. बरोबर. मग हे जर केलं तर हे गणित चुकणार आहे. हे गणित चुकणार आहे. या प्रकारे जर आपण केलं तर चुकणार आहे. आपल्याला काय करायचं, डावीकडून जी क्रिया आलेली आहे डावीकडून, मग डावीकडून वजाबाकी येऊ दे किंवा डावीकडून बेरीज येऊ दे, आपल्याला डावीकडून जी क्रिया आलेली आहे ती आधी करायची आहे. म्हणजे डावीकडून बघा या पदावलीमध्ये कोणती क्रिया आलेली आहे? डावीकडून या पदावलीमध्ये आलेली आहे वजाबाकीची क्रिया. त्यामुळे 25 मधून 5 वजा केले उत्तर येतं 20. 20 अधिक हे 3 जशाच तसा खाली घेतला, 20 अधिक 3 केलं 23 आलं. ओके. इथं आपण असं सोडवू शकतो का, 5 आणि 3 8 आणि 25 मधून 8 वजा केले उत्तर आलं 17. हे असं आपण इथे सोडवू शकतो का? हे नाही सोडवू शकत आपण, हे चुकतंय ना. अशा प्रकारे जर आपण केलं तर चुकतंय. उजवीकडून डावीकडे आपल्याला जाता येईल का? उजवीकडून डावीकडे आपल्याला जाता येईल का? नाही येणार. आपल्याला डावीकडून उजवीकडे जायचं, डावीकडून उजवीकडे जायचं. बघा रेड झोन करते मी. हे जर आपण डावीकडून उजवीकडे गेलं, सॉरी उजवीकडून डावीकडे गेलं तर रेड झोन आहे, हा चुकीचा आहे, चुकतंय तिथं गणित. ठीक आहे. पण जर आपण डावीकडून उजवीकडे गेलं तर बरोबर आहे, पण उजवीकडून जर डावीकडे गेलं तर ही क्रिया आपली चुकणार आहे. सगळ्यांनी वाटलं तर हे गणित लिहा आणि रेड पेन वगैरे असेल तर अशा पद्धतीने करा. रेड पेन आणि ब्ल्यू पेन. ब्ल्यू पेनने असं करा, जिथे जिथे ब्ल्यू पेन तुम्ही यूज केला असा अॅरो केलाय बघा ब्ल्यू पेनने, तर हा ब्ल्यू पेनने केलेला अॅरो बरोबर आहे आणि रेड पेनने केलेला जो अॅरो आहे, जी पद्धत आहे ती चुकणार आहे. ठीक आहे. उजवीकडून डावीकडे गेलं तर चुकतंय, पण डावीकडून उजवीकडे जी कोणती क्रिया आलेली आहे, बेरीज असू द्या किंवा वजाबाकी असू द्या, ती आपण करायची आणि पुढे जायचं. आपल्याला काही घेणं देणं नाही, बेरीज येऊ द्या किंवा वजाबाकी येऊ द्या. हे गणित पुढे. आदर्श माईक ऑन कर. काय समजलं नाही तुम्हाला? त्याच्यात 12 आणि 4 बरोबर. भागाकार आहे सर. प्लस आहे तो. नाही 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 नाही, भागाकार आहे, भागाकार. मी घेते ना, बॅकला घेते, थांबा 2 मिनिटं. द्या बरं, कारण आम्हाला ते प्लस वाटलं म्हणून तुम्हाला परत आम्ही शंका विचारली. नाही 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 प्लस नाही सर, तिथे प्रिंटिंग मिस्टेक होती आणि मी सांगितलं पण ना मुलांना. 1 मिनिट. इथंच म्हणताय ना? हा 12 आणि वरचे एक नाही नंबरच्या नाही, बघा स्टेप इथे मध्ये. चुकलंय, थोडं टायपिंग मध्ये चुकलंय. इथं भागाकार आहे सर. हे जे आहे ना प्लस, हे चुकून झालेलं, इथं भागाकाराची कृती. हा मग त्याच्यामुळेच काय होतं, मग मुलांचं कन्फ्युजन होतं ना, कारण वरच्या नाही याच्यामध्ये. नाही हा नाही नाही, मी मुलांना सांगितलं नाही, इथं भागाकाराची क्रिया आहे आणि त्यांना हे पण करून दाखवलं की 12 भागिले 4, 4 एक 4, 4 त्रिकोण 12, हे आपलं उत्तर 3 हे. हो बरोबर आहे. ते जे उत्तर आलं ना ते वरचे जर समजा
पण प्लस पकडत खाली मेसेज टाकला. ठीक आहे. ओके, काय प्रॉब्लेम. हो. आपल्या पुढची स्टेप चालू होती, आपण तिथे जाऊया. आपल्या